येत नाही. आता न मागता येणारे लोक कोणते, म्हणून मागण्यामध्ये माणूस हुशार असला पाहिजे. बघा, पहिला मागणारा आहे ध्रुव बाळ. प्रसन्न कोण झाले? भगवान श्रीहरी. आणि श्रीहरी प्रसन्न झाल्यानंतर माग म्हणले, बाळा तुला काय पाहिजे ते माग. परंतु काय मागावं याचं ज्ञान नसल्यामुळे ध्रुव बाळाने काय मागितलं? मला माझ्या बापाची मांडी दे. पण देणारा तरी ज्ञानी होता आणि त्यांनी म्हणले, अरे एवढी गोष्ट मी तुझ्यासाठी आलो, माझ्यासाठी एवढं मागतो का? ते म्हणले, तुला आढळ पोच देतो. दुसरा मागणारा असाच आहे उपमन्यू. तो काय म्हणतो? एक द्रोण भरून मला दूध द्या. तर त्याला म्हणले, अरे त्याच्यासाठी मी आलोय का? म्हणले, इथं म्हणले तुझ्यासाठी हा समुद्रच दुधाचा करून टाक. काय घ्यायचे ते घ्या. इथं देणाऱ्याची उदारता आहे, पण मागणाऱ्याला काही कळलं. परंतु इथं मागणाऱ्याचे जगद्गुरु तुकोबर आहे, ज्यांचा अधिकार ब्रह्मापेक्षाही मोठा आहे. तुकिता तुळनिवा ब्रह्म आणि ब्रह्म तुकयासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकाराम. किंवा कळी काळावरती ज्यांची धाक आहे, तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. भगवान पांडुरंग परमात्म्यापेक्षा, भगवान श्रीहरीपेक्षा ही तुकोबारायाने मोठे पुरुषार्थ केलेले. आणि तुकोबाराय काय सामान्य नाहीत. अनु रेणू रे कळा आणि तुका आकाशा एवढा अधिकार आहे तुकोबारायाचा. आणि तरी तुकोबाराय मागतात, म्हणजे मागण्यामध्ये सर्वात शहाणे असणारे तुकोबाराय. तुकोबारायाला चांगलं माहिती की जगात सगळ्यात हुशार जर कोण असतील, जगात सगळ्यात ज्ञानी जर कोण असतील तर ते संत आहेत. कारण जगाचं हित संतांना कळतं, तसंच स्वतःच हित देखील संतांना कळतं. आपल्याला आपलं हित कळत, आता तुम्हाला हित कळत असतं तर हे एवढं चांगलं झाल्यानंतर आपलाच रेटा चालू ठेवला असता का? विठाला विठाला ओ माऊली बसणार आहोत, तुम्ही बी कामून बालपणात परमार्थ करतात का? काय कळतं का त्याला? वृद्धावस्थेत परमार्थ करावा का? एक एक इंद्रियाने राजीनामा दिल्यानंतर सैन्य ठेवतात. सैन्य ते म्हाताऱ्यांचं असतं का बालकांचं असतं? म्हाताऱ्याचं बी नसतं, बालकांचं बी नाही. यांच्याच परंपरेतले कबीर महाराज, त्यांचा एक दोहा आहे, अगली की छोड़ पिछली की छोड़ बीच में की धाम डोल, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, मुझसे दो बातें बोल. काय म्हणतात ते? अगली की पिछली की बीच में की थांब डोल, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, मुझसे दो बातें बोल. अर्थ जर नाही कळाला तर कसा अनर्थ होतो? तो साधू त्या ग्रस्ताच्या ठिकाणी राहत होता, त्याच्या शेतावरती. आणि मग त्या साधूची तो ग्रस्त सेवा करायचा आणि तो तिथंच बसलेला होता. आणि ते आपले मस्त आहेत त्यांच्या आनंदामध्ये. त्याचा अर्थच यांना कळाला नाही. ते काय म्हणतात? अगली की छोड़ पिछली की छोड़ बीच में की थाम डोल, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, मुझसे दो बातें. आता काय असतं? ते स्वयंपाक घेऊन निघालेले असतात त्या साधूला जेवायला, आणि तो माणूस बाजूलाच बसलेला असतो. त्याला वाटतं हा काय म्हणतोय, ह्या तिन्ही एका लाईनीमध्ये चलत असतात. मुलगी, आई आणि सून मध्ये चलत असते, सून पाठीमागे चलत असते सासू, आणि पुढे चालत असते मुलगी. याला काय वाटतं? मागच्याला नाही पुढच्याला नाही, मधलीला दोन गोष्टी बोलाव्यात काही की, असं म्हणतोय. पण तसा संताचा अर्थ नाही. संत म्हणतात तारुण्य सोडून देऊन चालणार नाही, बालपण गेलं तरी चालेल, वृद्धपणामध्ये तुम्हाला काही करता येत नाही. म्हणून तर सांगतात बालपणी खेळी रमलो तारुण्य नासले, तारुण्य तुमचं नासून गेलं. काय? आणि म्हणून उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची. म्हणून परमार्थ
हा तारुण्यामध्ये करायचा असतो, वृद्धाने परमात्मा करायचा नसतो. कारण एक एक